आपण संघावर टीका करतो, आपण संघातून काही नेते आले त्यांच्यावर टीका करतो, मात्र त्यांच्याकडून त्या गोष्टी ज्या आहेत, जे डेडिकेशन आहे, भले ते रॉंग वेला असतील, त्यांचा मार्ग चुकीचा आहे, मात्र त्या चुकीच्या मार्गावर देखील चांगल्या पद्धतीने कष्ट घेतात आणि त्याचं त्यांना फळ मिळतं. तो जो सांस्कृतिक संघर्ष आहे, तो सांस्कृतिक संघर्ष सेक्युलर विचारधारा मांडणारे जे लोक आहेत ते नाकारतात. साधारण 70% जे आहेत ते सीट जास्त त्यांच्या आलेले आहेत आणि 10% वोट शेअर जे आहे ते त्यांचं वाढलेलं आहे. आणि कशाच्या आधारावर वाढतंय? आज राष्ट्रीय लेवलवर RSSला पॅरलल अशी कुठली संघटना तुमच्याकडे पुरोगामी विचारधारेची आहे, ज्या पुरोगामी विचारधारेच्या संघटनांना आणि संघटनेतल्या लोकांना यांनी बळ दिलंय? आज तुम्ही पहा, तळागाळामध्ये जाऊन संघाचे लोक जे आहेत ते काम करतात, त्यांना कुठल्याही गोष्टीची अपेक्षा देखील नसते. विरोधकांनी ॲक्च्युली एका मानसिकतेमधून बाहेर निघालं पाहिजे. ती मानसिकता कुठली? की भाजपला वैतागून तुम्हाला लोक मतदान करतील. तर वास्तवामध्ये वार्डामध्ये म्हणा, मतदारसंघामध्ये म्हणा, यांची काहीच कामं नाही आहेत. कनेक्शन पण नसतं 5-5 वर्ष यांचं मतदारसंघामध्ये. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. 2 दिवसांपूर्वीच बिहार विधानसभेचे निकाल लागले. म्हणलं वातावरण थोडं थंड होऊ द्यावं आणि मग याबद्दलचं विश्लेषण करण्याची आपण सुरुवात करावी. तर ज्या प्रकारे दणदणीत विजय झालेला आहे भाजपचा किंवा JDUचा, आणि जशी दणदणीत हार झालेली काँग्रेसची आणि RJDची, या विषयावर बोलण्यासाठी, याचं विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक पैगंबर शेख सर आहेत. तर तुम्ही भाईंना अनेकदा मुस्लिम विषयांवर बोलताना बघितलं असेल, पण राजकीय विश्लेषक म्हणूनसुद्धा ते तेवढ्याच तोडीचे आहेत, हे तुम्हाला आज समजेल. तर भाई, स्वागत आहे तुमचं लॉजिकल सिद्धांतमध्ये. या सगळ्या इलेक्शनमध्ये तुम्ही बघितलं, मी निकाल लागल्यानंतर जाणीवपूर्वक 2 दिवस वेळ घेतला की 2 दिवस थोडं बघू द्यावं सगळ्यांना आणि मग यावर थोडं बोलावं. तर कसं बघता म्हणजे भाजपचा जो बंपर विजय झालेला आहे? सर्वात पहिल्यांदा तर मी तुमचे आभार मानतो की राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही जी मुलाखत घेताय वगैरे किंवा इंटरव्ह्यू घेताय, तुम्ही जनरली मुस्लिम समाजामध्ये कोणी बोलणारे असले तर त्यांना फक्त मुस्लिम विषयांचे काही असेल तरच त्यांच्याशी संवाद साधला जातो, इतर ह्याच्यामध्ये ते तज्ज्ञच नसतात. असं काहीसं एक जो आहे, एक काय म्हणतात, एक मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. ती आपल्या माध्यमातून जी आहे ती ब्रेक करण्याचा प्रयत्न होतो. त्याबद्दल आपले आभार आणि कौतुक. मुळात बिहारमध्ये भाजप न यावी किंवा भाजपचे कमी सीट यावं असं कुठल्याही पद्धतीचं वातावरण बिहारमध्ये विशेष करून नव्हतंच. 2019मध्ये जर तुम्ही पाहाल की NDAचे जे आहे ते 125 जागा त्यांच्या आल्या होत्या आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 200+ त्यांच्या जागा आल्या. त्याच्यामागं खूप वेगवेगळी कारणं आहेत. आपण फक्त वरवरच्या विषयांवर बोलतो, वोट चोरी वगैरे या सगळ्या विषयांवर आपण बोललो, त्याच्यामधून एक जनमानसिकता तयार झाली. लोकांचा एक अविश्वास जो आहे तो EVMवर आत्ता देखील आहे. भाजप आल्यानंतर देखील जो आहे तो लोकांचा अविश्वास आहे, बिहारमध्ये देखील आहे. मात्र वास्तवामध्ये या गोष्टींचं आत्मपरीक्षण करणं खूप जास्त गरजेचं आहे की निवडणूक हा आकड्यांचा खेळ आहे. तुम्ही निवडणुकांवर भावनिक आधारावर, भावनिक विषयांवर दोन्हीकडचे म्हणजे ते NDAचे असू द्या, महागठबंधनचे असू द्या, दोन्हीकडचे जे लोक आहेत ते वेगवेगळ्या विषयांवर मतदान मागतात. त्याच्यातले काही मुद्दे भावनिक असतात, मात्र आकडे भावनिक होऊ शकत नाही. आकड्यांचा खेळ हा आकड्यांवरच चालतो. या सगळ्या गोष्टींमध्ये मला महत्त्वाची जर गोष्ट कुठली सांगायची असेल तर देशभरामध्ये, फक्त बिहारच्याच निवडणुकांच्या अनुषंगाने नाही आपण बोलायला पाहिजे की देशभरामध्ये हिंदुत्ववादी मतं ही कुठे फुटलीत. तर आपल्याला हिंदुत्ववादी मतांना पर्यायच नाही आहे भाजपशिवाय. म्हणजे ज्यांना हिंदुत्ववादी आयडिओलॉजी ज्यांची आहे त्यांना भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्यांना ते मतदान करू शकतात. आता तुम्ही सेक्युलर पक्षांचं जर घ्याल तर सेक्युलर पक्षांकडे एवढ्या व्हरायटी आहेत की त्याला काही मर्यादाच नाही आहे. आज तुम्ही RJD आहे, JDU आहे, त्याच्यानंतर तुमचं आता ते प्रशांत किशोर यांचं जनसुराज्य पक्ष वगैरे आहे. त्यानंतर भरीसभरमधून म्हणून बिहारमधून आम आदमी पार्टीने देखील निवडणुका लढवल्या. त्याच्यानंतर आपल्या इथले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांनी देखील निवडणुका त्या ठिकाणी लढवल्या. आणि त्यानंतर अनेक वेगळे जे इथून फुटून गेलेले आहेत, म्हणजे जे धर्मनिरपेक्ष विचारधारा बाळगणारे जे लोक आहेत त्यांच्यामधूनच फुटून गेलेले खूप सारे लोक आहेत जे निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांनी जे आहे ते थोडेफार मतं जी आहेत ती काय म्हणतात, वोट कट म्हणतो जे आपण, ते वोट कट त्यांचं झालं आणि त्याच्यामुळं भाजप जी आहे ती निवडून आली. आणि भाजपने 2020 नंतर देखील फक्त बिहारच नाही, देशभरामध्ये ग्राउंड लेवलवर प्रचंड काम केलेलं आपल्याला दिसेल.
की त्यांनी त्यांच्या मानसिकतेची लोकं तयार केलीत. त्यांच्या मानसिकतेची लोकं म्हणजे काय बुवा, की हिंदुत्ववादी आयडिओलॉजीची जी लोकं आहेत ती तुम्ही आज पाहाल की चौकामध्ये, गावाच्या पारामध्ये, गल्लीबोळांमध्ये, प्रभागामध्ये, वार्डमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हिंदुत्ववादी आयडिओलॉजीची जे आहेत ती लोकं दिसतील. आणि तो जो सांस्कृतिक संघर्ष आहे तो सांस्कृतिक संघर्ष सेक्युलर विचारधारा मांडणारे जे लोक आहेत ते नाकारतात. दुसरी गोष्ट बिहारमध्येच म्हणा किंवा इतर ठिकाणी देखील म्हणा की हिंदुत्ववादी मतांना घेऊन जे आहे ते आपण सरकार स्थापन करू शकत नाही. हे भाजपला माहिती आहे की हे तुम्ही नॅशनल लेवललाही करू शकत नाही, काही राज्य सोडत सर्व राज्यांमध्ये देखील आणि महाराष्ट्रामध्ये देखील ते करू शकत नाहीत. मग ते काय करतात की सेक्युलर विचारधारेची जे काही नेते वगैरे आहेत त्यांना सोबत घेतात. हा फक्त भाजपचा विजय नाही आहे, हा NDAचा म्हणजे त्यांच्यासोबत जे नितीश कुमार आहेत त्यांचा देखील हा विजय आहे की नितीश कुमारांच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी दलित आहेत, जे त्या ठिकाणी मुस्लिम आहेत त्यांची मतं देखील भाजपला पडलेली आहेत. तर हा देखील त्याच्या मागचा जे गौड बंगाल आहे याच्यावर देखील बोललं पाहिजे की आता तुम्ही सेक्युलर पक्षांमध्ये कुठला असा हिंदुत्ववादी पक्ष तुम्ही जोडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा प्रयोग झाला की तो जोडला गेलेला आहे, मात्र त्या शिवसेना पक्षाला देखील जो शिवसेना पक्ष मुंबईमध्ये खान का बान म्हणून त्यांची प्रचार यंत्रणा चालायची, त्या शिवसेना पक्षाला आज ते मुस्लिम धार्जिणे नाहीत हे सिद्ध करण्यामध्ये त्यांचा वेळ जातो आहे. आणि आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीने रॅडिकल हिंदुत्व भाजपचं आहे त्या हिंदुत्वाला पॅरलल हिंदुत्व वेगळ्या पद्धतीचं आपण काही निर्माण करू शकतो का. आपण उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणामध्ये देखील बऱ्याचदा आपण पाहिलं की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही आहे. मग शेंडी जानव्याचं नाही तर कुठलं आहे तर मग गदाधारी आहे. गदाधारी म्हणजे काय बुवा, त्याला वैचारिक पार्श्वभूमी काय बुवा. या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे ते हिंदुत्वाचे बरेच जण आता म्हणतात की शिवरायांचं हिंदुत्व आम्ही मानतो. मग शिवरायांचं हिंदुत्व नक्की काय बुवा, की सर्व समावेशक हिंदुत्व. मग ही पॅरलल आयडिओलॉजी आपण जी आहे ती महाराष्ट्रामध्ये देखील आणि देशभरामध्ये देखील निर्माण करू शकलेलं नाही आहे. हे आपलं फेल्युअर आहे ॲक्च्युली. आणि हे फेल्युअर आपण जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये काही बदल होईल असं मला वाटत नाही. त्याचेच पडसाद बिहारमध्ये पडलेले आहेत. 10,000 रुपये महिलांना मिळाले, 21 लाख महिलांच्या अकाउंटवर जे आहे ते 10,000 रुपये ट्रान्सफर केले गेले. महाराष्ट्रापेक्षा जास्त जे आहे तो पैसा बिहारकरच्या मतदारांना जो आहे तो मिळाला आणि त्याच्यामधून देखील महिलांनी जे आहे ते मतदान केलं. आपले समस्या काय आहेत या समस्यांपासून खूप लांब गेलेला समाज जे आहे ते सध्याच्या घडीला आपण पाहतो आहे की 2014च्या आधी सिलेंडरचे भाव 10 पैशांनी 1 रुपयाने जरी वाढले तरी लोक रस्त्यावर उतरायचे, पेट्रोलचे भाव वाढले तर रस्त्यावर उतरायचे. आणि ती सगळी आंदोलनं पाहून जे त्या तत्कालीन जे सरकार होतं UPAचं सरकार, ते सरकार 50 पैसे तरी कमी करायचं, म्हणजे 1 रुपया वाढवायचं आणि 50 पैसे कमी करायचं. आत्ताची परिस्थिती अशी झालेली की सिलेंडरचे भाव 50-50 रुपयाने वाढतात, पेट्रोलचे भाव 15-15 रुपयाने वाढतात, मात्र कुठलाही समाज जो आहे तो रस्त्यावर उतरत नाही. खूप सारे डिबेट वगैरे पाहिले बऱ्याच जणांचे बिहारमधल्या निवडणुकांच्या अनुषंगाने. काही जण म्हणाले की आम्ही भाजपला मतदान करणार आहे. मग का करणार आहे भाजपला मतदान, तर भाजपमुळं आम्ही सुरक्षित आहोत अशी त्यांची मानसिकता जी आहे ती तयार केली गेलेली आहे. मग तुमच्या तिथे रस्ते आहेत का नीट बुवा, नाही म्हणले. विकास काय झाला का, विकास काहीच नाही. लोकांना रोजगार आहे का, रोजगार नाही. नवीन कंपन्या आल्यात का बिहारमध्ये, नाही आहेत. मग एवढा झोंबी समाज कसा काय झाला आणि हा समाज एवढा झोंबी होत असताना आपण काय केलं, हा प्रश्न आपण आत्ता देखील आपल्याला विचारला पाहिजे. याच्यावर आत्ता देखील काम करायला हे तयार नाहीत. ही सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्रामध्ये तरी एक्सपेरिमेंट होत आहेत बरं का, महाराष्ट्रामध्ये तरी एक्सपेरिमेंट होता. तर मग बाहेरच्या राज्यात तर विषय खूप लांब राहिला. महाराष्ट्रात देखील आपल्याला खूप असं मोठं यश ह्याच्यामध्ये मिळालेलं नाही. लोकसभेला आपण पाहतो की लोकसभेमध्ये भाजपला जो विजयाचा जो रथ आहे तो रोखण्यात आपल्याला यश मिळाले, एक हाती सत्ता त्यांची आली नाही. मात्र त्याच विधानसभेला महाराष्ट्रामध्ये देखील पाहिलं तर क्लीन स्वीप त्यांना वन हँड जे आहे ती एक साईड बहुमत मिळालं. तर या सगळ्या गोष्टी का झाल्या, त्यांनी कशी जोडणी केली, सेक्युलर पक्षांना कसं घेतलं, अजितदादांना सोबत कसं केलं. मग शिवसेनेची जी मतं होती ती पक्ष फोडून त्यांनी उभी केली. जी सेक्युलर विचारधारेची मतं होती ती अजितदादांच्या माध्यमातून त्यांनी घेतली. आत्ता देखील बऱ्याच ठिकाणी जे आहे हे सरकार भाजपचं जरी असलं तरी ह्यांच्या ज्या 2 कुबड्या आहेत त्या 2 कुबड्या त्यांच्या हलवल्या की तुमचं सरकार पडतं आहे. मला या गोष्टीलाच धरून एक विचारायचं होतं, म्हणजे आता विचारधारेच्या मुद्द्यावरच, म्हणजे बिहारचा मुद्दा बाजूला सोडत नाही आहे, पण विचारधारेच्या युद्धाच्या अनुषंगानं की मी मराठवाड्यातला आहे, आमच्याकडं संघ वगैरे फारसं काही नव्हतं आधीच्या म्हणजे पूर्वीच्या काळी कशाला 14च्या आधी काही नव्हतं.
पण जशी भाजपची सत्ता आली तोपर्यंत विचारधारेच्या पातळीवर खूप पेनिट्रेट व्हायला गावाखेड्यात संघ शाखा भरायला सुरुवात झाली. अशाच प्रकारचं 75 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, तर वैचारिक पेनिट्रेशन काँग्रेसच्या माध्यमातून का होऊ शकलं नाही? कोणी रोखलं होतं? म्हणजे कोणी रोखलं होतं ह्याचं उत्तर ॲक्च्युली काँग्रेसवाल्यांनी दिलं पाहिजे. काँग्रेसच्याच काळात कितीतरी सावरकरांचे पुतळे या महाराष्ट्रामध्ये देखील उभे राहिलेले आहेत, तुम्ही पाहताय. आणि आजची परिस्थिती तुम्ही जर पाहाल की हे जे काही संघाचे हे जे हिंदुत्ववादी आयडिओलॉजीचे ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे त्याची सुरुवात कशी होते खरं तर हे सांगणं खूप जास्त गरजेचं आहे. की एखाद्या ठिकाणी शाखा चालू होते, त्या शाखेतनं आधी खूप असे द्वेषात्मक विचार किंवा काहीतरी सांगितलं जात नाही बिलकुल. आम्ही काहीतरी संघटित होतो, लोकांना कुठेतरी संघटित व्हायचं असतं, सिक्युअर कुठेतरी वाटतोय बाबा एखाद्या संघटनेमध्ये, म्हणून लोक सामील होतात मोठ्या प्रमाणामध्ये. आणि ते सामील झाल्यानंतर हळूहळू त्यांचं ब्रेन वॉश होतं. आणि ते ब्रेन वॉश करण्यासाठी यांच्याकडं कुठलीही महत्त्वाकांक्षा न बाळगता काम करणारी खूप सारी लोकं यांच्याकडे आहेत. आणि तशी लोकं आपल्याकडे नाहीत. आपण संघावर टीका करतो, आपण संघातून काही नेते आले त्यांच्यावर टीका करतो, मात्र त्यांच्याकडून त्या गोष्टी ज्या आहेत, जे डेडिकेशन आहे, भले ते रॉंग वेला असतील, त्यांचा मार्ग चुकीचा आहे, मात्र त्या चुकीच्या मार्गावर देखील चांगल्या पद्धतीने कष्ट घेतात आणि त्याचं त्यांना फळ मिळतं. आज तुम्ही पाहताय वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत संघाचे लोक प्रत्येकच ठिकाणी द्वेष पसरवतात, अशातला काही भाग नाही. बऱ्याच ठिकाणी त्यांना द्वेष वगैरे पसरवण्याची देखील गरज नसते. फक्त त्यांना मतं पाहिजे असतात म्हणून ते काम करतात त्या ठिकाणी, फक्त त्यांची उपस्थिती हवी असते म्हणून काम करतात त्या ठिकाणी. आणि त्याचं देखील परिवर्तन जे आहे ते माणूस बघून फक्त जे आहे त्याचं परिवर्तन जे आहे ते मतांमध्ये होतं. आपण पाहाल की कित्येक ठिकाणी शाखा वगैरे ज्या आहेत त्या ओपन होतात आणि त्या शाखांना साधा विरोध देखील करण्यासारखी परिस्थिती आपल्याकडे नाही आहे की बुवा हे सगळं जे आहे ते बंद झालं पाहिजे. या पद्धतीचं वातावरण देखील आपण निर्माण करू शकत नाही. फक्त निवडणुकीच्या वेळी कितीतरी लोक फक्त घराबाहेर येतात. यांना उमेदवार कशाच्या आधारावर मिळतात हा तर खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हरतात काँग्रेसचेच कितीतरी नेते. आता तुम्ही बिहारमध्ये पाहताय काँग्रेस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पिछाडीवर आहे, महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पिछाडीवर आहे. मात्र या सगळ्यांची जबाबदारी घेऊन जे मोठमोठे नेते कित्येक दिवसांपासून जे एकाच खुर्चीवर बसलेत, नव्यांना देखील संधी देत नाहीत, ते आत्मपरीक्षण करून नव्यांना संधी देणार आहेत का नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि नव्यांना जोपर्यंत संधी देत नाही तोपर्यंत या परिस्थितीमध्ये बदल होणार नाही. आणि तरुण जे आहेत, युवक जे आहेत, ते युवकच या परिस्थितीमध्ये बदल घडवू शकतात, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. बिहारचा प्रश्न राहिला तर बिहारमध्ये आपण पाहतोय प्रशांत किशोर यांच्यासारखे 500 कोटी खर्च केले त्यांनी त्या ठिकाणी. प्रशांत किशोर यांनी जे PR चं काम करायचे आणि आज त्यांना 3% मतं पडले. आता या 3% मतांमुळे किती उमेदवार जे आहेत ते काँग्रेस आणि ते RJDचे पडले ह्याची देखील समीक्षा जी आहे ती झाली पाहिजे. आणि ती समीक्षा होत नाही की बुवा फक्त EVMवर जे आहे EVMवर बोललं जातं, तो एक पार्ट आहे तो संपूर्ण ह्याच्यातला. मात्र मानसिकता जी आहे, आज तुम्ही पाहाल की चौकाचौकांमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिसरामध्ये हिंदुत्ववादी आयडिओलॉजीचे हे सगळे जे लोक आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. आणि त्याचा फायदा डायरेक्ट भाजपला होतो आहे. इनडायरेक्ट सोडून द्या तुम्ही, डायरेक्ट भाजपला होतो आहे. कारण ही लोकं दुसऱ्यांना मतदान करत नाही. एवन तुम्हाला सांगतो हे मतदानाच्या बाबतीत एवढे कट्टर असतात हे लोक की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळी समोर भाजपचा कॅन्डिडेटच नाही आहे, म्हणजे सुनेत्रा पवार आणि सुप्रियाताई सुळे यांच्या मध्ये लढत झाली तर ह्या लोकांनी मतदान देखील केलं नाही, अशी परिस्थिती होती. आपल्या जो खडकवासल्याचा मतदारसंघ जोडला गेला आहे त्या भागात कमी मतदान झालं कारण तिथं संघाचं जे आहे ते प्राबल्य आहे, त्या ठिकाणी मतदान कमी झालं. आता तेच विधानसभेमध्ये पाहाल तर आमदारांना कधी एवढं मतदान झालं नाही. बीजेपीचाच आमदार निवडून आलं, एवढं मतदान त्या ठिकाणी झालं. तर हीच जी परिस्थिती आहे ती सबंध भारतामध्ये आहे. आपल्याला ग्राउंडवर काम करायचं नाही आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना निवडणुका लढवायच्या त्यांना देखील ग्राउंडवर काम करायचं नाही आहे. ते फक्त निवडणुकीसाठी समोर येतात आणि ते काम कुठल्या विषयांवर करतात बाबा, जे बेसिक जे मूलभूत विषय आहेत. एखादं आंदोलन काहीतरी केलं, महागाईच्या विरोधात आंदोलन केलं, EVMच्या विरोधात आंदोलन केलं, कुठल्या तरी नेत्याने काहीतरी विधान केलं त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं, अशा आंदोलनाने चौकं जी आहेत ती रोशन झालेली आहेत. मात्र त्याचं फलित काय निघतं आहे त्याचं जर पाहायला गेलं तर वास्तवामध्ये वार्डामध्ये म्हणा, मतदारसंघामध्ये म्हणा, ह्यांची काहीच कामं नाही आहेत. कनेक्शन पण नसतं 5-5 वर्ष ह्यांचं मतदारसंघामध्ये. फक्त इलेक्शनच्या वेळेस 2-4 महिने अगोदर जे आहे ते ॲक्टिव्ह होतात. बरं, ते ॲक्टिव्ह झाल्यानंतर मतदारसंघाचं तुमचं ते काय म्हणतात की बुरुज सगळे ढासळलेले असतात. आता आम्ही बालेकिल्ल्यावर असतो असा प्रकार, म्हणजे आम्ही तर बालेकिल्ल्यावर आहोत ना, असा तो प्रकार आहे. मग मला असं वाटतं की
सांस्कृतिक विषयांपासून आपण जेवढं पळू तेवढं नुकसान होणार आहे. बिहारमध्येही तेच नुकसान झालं, याच्यापेक्षा वेगळं काय झालेलं नाही. आपण सगळे जे काही त्यांचे मुद्दे असतात, द्वेषावर आधारित जे काही मुद्दे, मुस्लिमांच्या विरोधामध्ये काही गैरसमज पसरवले जातात, काय भाजपा हाती, तो आता काहीतरी त्याची घोषणा नवीन त्यांच्या आलेल्या आहेत की या सगळ्या घोषणा ज्या काही सांगितल्या जातात की भाजप गेलं तर हा देश जो आहे तो मुसलमानांच्या ताब्यामध्ये जाईल वगैरे, या पद्धतीचं जे काही नॅरेटिव्ह सेट केलं जातं, त्या नॅरेटिव्हला बरेचसे लोक जे आहेत ते बळी पडतात. आणि असे लोक बळी पडतात ज्यांच्या घरामध्ये 2 टाईमचे खाण्याचे सुद्धा वांदे आहेत. ही परिस्थिती आहे. बिहारसारख्या राज्यामध्ये, ज्या राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारासाठी लोक महाराष्ट्रामध्ये येतात, तिथल्या लोकांच्या समस्या काय असाव्या, तिथल्या लोकांची डेव्हलपमेंट ही समस्या असावी. मात्र तिथे डेव्हलपमेंट झाली नाही असं स्पष्टपणे मतदार म्हणतात. आमच्या तिथे कंपन्या नवीन आलेल्या नाही स्पष्टपणे म्हणतात. आमच्या तिथे रस्त्यांची डेव्हलपमेंट झालेली नाही, नवीन रस्ते काही निर्मिती केलेली नाही असं स्पष्टपणे लोक म्हणतात. अँटी इन्कम्बन्सी पण नाही. मागच्या 2020पेक्षा जास्त डबल सीट जेमतेम जे आहेत त्यांच्या काय म्हणतात की साधारण 70% जे आहेत ते सीट जास्त त्यांच्या आलेले आहेत आणि 10% वोट शेअर जे आहे ते त्यांचं वाढलेलं आहे. अरे कशाच्या आधारावर वाढतं आहे, काय लेवलला त्यांनी द्वेष पसरवला सर. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण ते पाहत नाही, आपण वरवर फक्त काम करतो. आणि ह्याच्या सगळ्यांचं काम खरं तर कोणी केलं पाहिजे, जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी खरं तर ह्या गोष्टी केलेल्या पाहिजेत. आपल्याकडं पैसा आहे, सामाजिक संघटना आहेत, त्या सामाजिक संघटनांना ह्यांनी बळ दिलं पाहिजे. कुठल्या सामाजिक संघटनांना ह्यांनी बळ दिलं आहे तुम्ही सांगा मला. आज राष्ट्रीय लेवलवर RSSला पॅरलल अशी कुठली संघटना तुमच्याकडे पुरोगामी विचारधारेची आहे, ज्या पुरोगामी विचारधारेच्या संघटनांना आणि संघटनेतल्या लोकांना यांनी बळ दिलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही घ्याल तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत. मराठा सेवा संघ आहे, संभाजी ब्रिगेड आहे, इतर देखील वेगवेगळ्या संघटना आहेत, बामसेफसारख्या संघटना आहेत. या सगळ्या सांस्कृतिक विषयांवर ज्या संघटना काम करतात त्या संघटनांचं बळ वाढवलं पाहिजे. आज खेदाची बाब आहे, दुर्दैवाची बाब आहे, महाराष्ट्रामध्ये देखील आज पॅरलल अशी संघटना या विषयांवर काम करणारी कुठलीच नाही आहे. आज तुम्ही पहा, तळागाळामध्ये जाऊन संघाचे लोक जे आहेत ते काम करतात, त्यांना कुठल्याही गोष्टीची अपेक्षा देखील नसते. मग त्यांना आकर्षित कशा पद्धतीने केलं जातं. काही जणांना कामं काहीतरी दिली जातात, कामं थोडीच दिली जातात, अतिशय थोडंच, म्हणजे एखादं काम दिलं असं दाखवायचं आणि त्यांच्याकडून काम भरपूर करून घ्यायचं. अशा पद्धतीनं देखील संघाची जी आहेत ती कामं वेगवेगळ्या ठिकाणी चालतात. मग आपण जोडण्यामध्ये कुठे कमी पडलो लोकांना. आपल्याकडे एवढी आपण शिव फुले शाहू आंबेडकरी पार्श्वभूमी सांगतो, एवढे संत विचार वगैरे सांगतो, मग हे विचारच तळागाळामध्ये रुजलेले नाहीत आपले. आज आपल्या तिथे या पद्धतीनं जर काम होणार असेल तर मला असं वाटतं की हेच चित्र तुमचं 2029ला देखील दिसेल. या विरोधकांनी ॲक्च्युली एका मानसिकतेमधून बाहेर निघालं पाहिजे. ती मानसिकता कुठली की भाजपला वैतागून तुम्हाला लोक मतदान करतील, तुम्हाला काहीतरी दाखवावं लागणार. आणि ते सगळं फक्त एकटा राहुल गांधी नाही करू शकत. आज मला सांगा, राहुल गांधी सोडून महाराष्ट्राचाच फक्त विचार करू तुम्ही. बिहारचा तर विषय, बिहारमध्ये निवडणुका आत्ता झाल्या, त्याचा रिझल्ट आला, त्याच्यामधून तर दिसला. तुमच्याकडे काय नेतृत्व आहेत. राहुल गांधी सोडून एकटा राहुल गांधी काय करणार आहे. बरोबर, तुमच्याकडे नेतृत्वच नाही. बरं, राहुल गांधीला देखील ज्या पद्धतीने रिप्रेझेंट करायचं ते देखील ही लोकं करत नाहीत. आज तुम्हाला भाजपचा प्रोटोकॉल सांगतो, एखाद्या जर भाजपच्या नेत्याने काही पोस्ट केली समजा नॅशनल लेवलला, ती पोस्ट वार्ड स्तरापर्यंत येते. व्हॉट्सॲपवरून, फेसबुकवरून ते लगेच पोस्ट शेअर करतात काय चाललं काय. आपल्या या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना लाज वाटते या सगळ्या गोष्टी करायची. मग कसं काय ह्यांच्यामध्ये बदल होणार. यांना खूप मोठ्या आत्मपरीक्षणाची गरज आहे. त्याही पलीकडे जाऊन जी लोकं खरंच काम करतात, या चर्चेच्या निमित्ताने मला सांगावं वाटतं. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत. काँग्रेसमध्येच पहा की 2 काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत, एक हनुमंत पवार आणि ते दुसरे जे आहेत ते बालाजी गाडे जे आहेत, हे 2 प्रवक्ते भाजपच्या एकाही सिनियर ज्युनियर मीडियम कुठल्याच प्रवक्त्याला चर्चेमध्ये टिकू देत नाहीत. हे 2 प्रवक्ते, या 2 प्रवक्त्यांवर महाराष्ट्रभरातून लोक प्रेम करतात. काँग्रेस सोडून महाराष्ट्रभरातून ह्यांच्यावर प्रेम करत आहेत. लोक सांगतात खूप छान बोलत आहेत बाबा. म्हणजे विरोधी पक्षाचे लोक, वेगवेगळ्या पक्षातले लोक म्हणतात की हनुमंत पवार आणि बालाजी गाडे आल्यामुळे जे आहे काँग्रेसला एक उभारी मिळाली, मीडियामध्ये बोलणारा चेहरा मिळाला. मात्र स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये ही लोकं नाहीत. का बरं नाहीत. त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून नाही का. मग पैशावालीच लोक फक्त तुम्हाला पाहिजे का. सरंजामी मानसिकतेचीच लोक फक्त तुम्हाला पाहिजे का. हनुमंत पवारसारखी लोक तुम्हाला नाही पाहिजेत. मग या गोष्टीचा विचार देखील केला पाहिजे. आणि हीच परिस्थिती सबंध भारतामध्ये आहे. बिहार काही त्याच्यापेक्षा वेगळा नाही. मी बिहार निवडणुकीवर काहीच बोललो नाही, एक शब्द देखील लिहिला नाही, कारण ते घडणारच होतं.
तुम्ही 10,000 रुपये जर महिलांना 21 लाख महिलांना जर 10,000 रुपये देताय तर तुम्ही प्रचारासाठी किती खर्च केला असेल? तुम्ही तुमची जी काही हिंदुत्ववादी विचारसरणीची जी आयडिओलॉजीची जी विषय आहेत ते राबवण्यासाठी किती तिथं खर्च केला असेल? शनिवारवाड्यामध्ये नमाज पठणाचा विषय जो आहे तो आपल्या तिथल्या लोकांना माहिती आहे, आपण बोललो म्हणून लोकांना कळालं की बाबा हा सगळा स्क्रिप्टेड आहे, हे सगळं प्री प्लॅन्ड आहे. मात्र शनिवारवाड्याच्या बातम्या हिंदी माध्यमांवर किती चालवल्या गेला ह्याचं थोडंसं आकलन करा. घडतं इथे दाखवलं जातं बिहारमध्ये मानसिकता निर्माण केली जाते की शनिवारवाड्यामध्ये नमाज पठण केली बाबा. मग या सगळ्या गोष्टींचा सारासार पद्धतीने विचार करून वेगवेगळ्या विंगवर काम करणारी किती लोक आहेत आपल्याकडे? आहेत का 70-80 वर्षाची लोक सूर्यनमस्कार करणारी, किल्ल्यांवर मोहिमा काढणारी आहेत का लोक आपल्याकडं? नाही आहेत आपल्याकडं सर. आपल्याकडं नाही आहेत की सगळं पोरं बाळं ते काय म्हणतात की सोडून कामं करणारे लोक आपल्याकडं नाही आहेत. आणि जी लोक खरंच डेडिकेशनने काम करतात ती लोक यांना नको आहेत. त्यांना असं त्या लोकांना ह्यांना मांडलिक बनवायचं असतं, त्यांनी आपला प्रचार करावा, आपल्यासाठी काम करावं अशी ह्यांची मानसिकता असते. आणि म्हणून जे आहे पुरोगामी विचारधारेचे हे काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे ही जी आहेत हे पक्ष हे ह्याच्यामुळे वाढत नाही. भाई आता विचारधारेबद्दल बोललो, तळागाळात जाण्याबद्दल बोललो, तुम्ही त्याबद्दल विस्तारानं बोललात. पण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या इलेक्शनमध्ये राहुल गांधींनी वोट चोरीच्या मुद्द्यावर बरंचसं पेनिट्रेट करण्याचा प्रयत्न केला. तर खरंच वोट चोरीच्या माध्यमातून इलेक्शन जिंकले जात आहेत असं तुम्हाला वाटतं का? की EVMमधला फ्रॉड असेल किंवा ज्या प्रकारे मतदार यादींमधले घोळ सांगितले जातात तसं काही आहे भाजपच्या विजयामागचं गमक? एक लक्षात घ्या, त्याला आपण बोगस मतदान म्हणूया. ठीक आहे, मी पोलिंग एजंटपासून काम केलेला माणूस आहे. बोगस मतदान जे आहे ते पॅन कार्ड, आधार कार्ड जे आहे ते खोटे बनवून बोगस मतदान जे आहे ते रजिस्टर करतात लोक. ठीक आहे, आणि ते कोणीही करू शकते. एक लक्षात घ्या, आता रोहित पवारांनी ते करून दाखवलं, त्या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या. ह्याचा अर्थ तुम्ही निवडणूक अधिकारी जर त्या ठिकाणी विकलेला असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी त्या गोष्टी करू शकता. माझं म्हणणं काय आहे, जर तुमचा एकूण निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नाही आहे, ठीक आहे, राहुल गांधी असतील, इतर विरोधी पक्ष असेल, मग तुम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाका ना. तुम्ही ज्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेताय त्याच निवडणूक प्रक्रियेमध्ये जाऊन तुम्ही मतदान करताय, त्याच निवडणूक प्रक्रियेसाठी तुम्ही लोकांची मतं मागताय. जर तुमचा या प्रक्रियेवरच विश्वास नाही, गेल्या साधारण 2019पासून EVMचा मुद्दा जो आहे तो जास्त गाजतो. ठीक आहे, की EVM हॅक होतात, संसदेमध्ये काहीतरी करून दाखवलं. त्या EVM हॅकिंगमध्ये सुद्धा दरवेळी वेगवेगळे वर्जन येतात. ठीक आहे, मागच्या वेळेस काहीतरी ते चिप टाकली जाते, मग बाहेर थांबून कोणीतरी काहीतरी हे करते, हॅक करतं EVM असं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर मग आता वोट चोरीच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते मशीन दाखवली. बऱ्याच ठिकाणी जे आहे ते सेमिनार झाले की बाबा ते केळं दाबलं तर कलिंगडाला मत जातं, कलिंगड दाबलं तर केळाला मत जातं. या सगळ्या गोष्टी आपण करून बसलो. दरवेळी नवनवीन काहीतरी त्या आपण संशोधन करतो आणि नवनवीन काहीतरी आणतो. याचा अर्थ एक विरोधक म्हणून आपला त्या व्यवस्थेवर विश्वास नाही आहे, बरोबर आहे, जी निवडणूक ज्या पद्धतीनं होते EVMवर. मग माझं असं म्हणणं आहे की एक विरोधक म्हणून नॅशनल लेवलवर कोणीतरी हा स्टँड घ्यावा ना की आम्ही आता इथून पुढे EVMवर कुठलीच निवडणूक लढवणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेची पण लढवणार नाही, विधानसभा, लोकसभा कुठलीच लढवणार नाही. हा स्टँड ह्यांनी घ्यायला पाहिजे. मग तो ते घेत नाहीत, मग त्याला शिव्या घालायच्या आणि त्याच्यावर जाऊन मतदान करायचं. म्हणजे अदानीला आम्ही शिव्या घालतोय ना, अदानीसोबत लग्नात सुद्धा उभं राहतोय, हा असा प्रकार झाला सगळा. मग मला म्हणायचं आहे काय की विरोधकांनी एक ठरवलं पाहिजे की आपल्याला EVMला जर शिव्या घालायच्यात तर त्याचा पूर्णपणे बहिष्कार केला पाहिजे, टोटल बहिष्कार केला पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये जनजागृती करून तुम्ही करणार काय आहात? फक्त काय करणार आहात? जनजागृती लोकांनी केली, चला मला समजलं बाबा EVMमध्ये प्रॉब्लेम आहे, EVMमध्ये फॉल्ट आहे, हे आपले मत चोरतात, मला मतदान करायचं, मी कशावर जाऊन करायचं? आता मी बॅलेटवर करू शकतो का? नाही करू शकतो. मला तिथं जाऊन EVMवरच बटन दाबायचं ना. मग त्याचा आउटपुट काय निघालं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याच्यावर तुमचं क्लिअर स्टँड काय आहे? तुमचं क्लिअर स्टँडच काय नाही. दरवेळी EVMच्या बाबतीत बोंबा मारायच्या आणि EVMवरच जाऊन मतदान करायला सांगायचं लोकांना. 5 नंबरचं बटन दाबा, 4 नंबरचं बटन दाबा. अरे बंद करा ना, बहिष्कार टाका EVMवर. 2 निवडणुका नका लढू. संपूर्ण इतिहासामध्ये एखादी निवडणूक नाही लढवली गेली देशभरामध्ये, बहिष्कार टाकला बाबा विरोधकांनी, येतील ना बॅलेटवर. मग हे बरोबर, तुम्ही बहिष्कार टाका निवडणुकांवर. यापेक्षा पण मी गेल्या म्हणजे एक आठवड्यापूर्वी चा विषय असेल की मी काही ठिकाणी लोकांशी बोललो, म्हणजे तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, मी त्याची लिंक पण देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तो व्हिडिओ बघा. बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, राहुल गांधी घेत आहेत पत्रकार परिषदा, बोलत आहेत त्याबद्दल, समजा गृहीत धरा की आम्हाला मुद्दा पटलाही, पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय होणार आहे, किंवा ते न्यायालयात का जात नाहीत? तर न्यायालयाचा मुद्दा थोडा आम्हाला सांगा.
मला म्हणायचं आहे काय, तुम्ही न्यायालयात जा नका जाऊ, तो तुमचा विषय आहे, तुम्हाला जायचं नाही जायचं. पण तुम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जर आला आहे तर जनतेच्या न्यायालयामध्ये तुम्ही तुमच्या स्टँडमधून काय जनतेला न्याय दिला आहे हा प्रश्न आहे. तुम्ही न्यायालयात जायचं का नाही तो पुढचा विषय आहे, ठीक आहे. तुम्ही निवडणुकाच नका लढू EVMवर. जर तुम्हाला EVMच्या निवडणूक प्रक्रियेवर जर विश्वास नाही आणि हा स्टँड मला असं वाटतं की हा आता शेवटचा स्टँड असेल की आम्ही बहिष्कार टाकतो निवडणुकांवर, की ही निवडणूक प्रक्रिया आम्हाला पटत नाही. तुम्ही मागच्या वेळेस मागितले काय त्यांना की शेवटच्या काही तासांमध्ये लाखोंचं मतदान जे आहे ते वाढलं, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही CCTV कॅमेऱ्याचे फुटेज मागितलं, त्या फुटेज तुम्हाला दिलं नाही. ते म्हणाले की प्रायव्हेट आहेत बुवा, जसं काय प्रायव्हेट पार्ट बघायला मागतो तसा तो प्रकार झाला. निवडणूक आयोग सरळ सरळ तसंच म्हणालं की खाजगी आहे बाबा, कुणाच्या लेकी बाळन सुना कशा दाखवायच्या. आता आम्ही मतदार बघतो की लेकी बाळी सुना बघतोय बुवा, हा प्रश्न पडायला नको का. मग या सगळ्या गोष्टींवर जर निवडणूक आयोग तुम्हाला सहकार्य करत नाही, निवडणूक आयोग हे पूर्णपणे भाजपला विकलं गेलेलं आहे हे सगळ्यांना माहिती. मग तुम्ही तरी कशा निवडणूक आयोगाच्या आधारावर जी निवडणूक प्रक्रिया त्यांनी राबवता त्याचा भाग तुम्ही का होताय. तुम्ही देखील त्यांचा भाग होताय ना. तुम्ही तुम्हाला माहिती आहे समोरचा माणूस भ्रष्टाचार करतोय, पण तुम्ही तरी त्या भ्रष्टाचारामध्ये लोकांना सामील व्हायला सांगताय. तुम्ही की तुम्ही जाऊन सांगताय की तुम्ही कलिंगडाचं बटन दाबा, पण तुमचं मत केळाला जाणार आहे बरं का. मग त्यांनी काय करायचं, आता केळाचं बटन दाबायचं का त्यांनी, म्हणजे कलिंगडाला जाईन करायचं काय त्यांनी. तुम्ही त्यांच्यासाठी पर्याय ठेवा, तुम्ही बहिष्कार टाका, बॅलेटवर आणा. मोठमोठ्या प्रगत असलेल्या विकसित असलेल्या देशांमध्ये देखील बॅलेट पेपरवर निवडणूक होतात. भारतामध्ये व्हायला काय प्रॉब्लेम आहे. आणि याच्यासाठी तुम्ही उतरा ना रस्त्यावर. सगळा देश तुमच्या मागं उभा आहे, सगळा देश तुमच्या मागं उभा आहे. आणि ज्यावेळेस याच्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष स्टँड घेतील, ठीक आहे, राहुल गांधी असतील, पवारसाहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, बाकीचे जे वेगवेगळ्या राज्यातले जे काही नेते असतील, त्यावेळेस यांना घ्यावी लागेल. आम्ही निवडणूकच नाही लढवणार, आता काय प्रॉब्लेम आहे मग यांना, घ्या तो स्टँड, आम्ही सोबत आहे तुमच्या. आणि एक प्रकारे बोटचेपी भूमिका घेतली जाते. बोटचेपीच भूमिका आहे ना. मग ही आहे काय मग बोटचेपी भूमिका, म्हणजे तुम्ही जनतेचा अपमान करताय. ज्या विषयावर तुम्ही जनतेला आणताय त्या विषयावरून तुम्ही जनतेचा अपमान करताय. जनतेने तुमचा अपमान केला का नाही केला जनतेने तुमचा अपमान. तुम्ही 2024 साली लोकसभेमध्ये तुम्ही सांगितलं की हे जर बहुमताने सरकार आलं तर हे सरकार जे आहे संविधान बदलेल. लोकांनी तुमचं ते बोलणं मान्य केलं आणि लोकांनी भाजपला भाजपची लायकी दाखवली. त्यांना प्रधानमंत्री मोदीच ठेवलं त्यांनी, पण एक हाती सत्ता दिली नाही त्यांना, ठीक आहे. जनतेने हुशारी दाखवली ना. मग त्यावेळी EVMचा प्रॉब्लेम नव्हता का, हे पण विचारायला पाहिजे ना. मग तुम्ही लगेच विधानसभेमध्ये आला, विधानसभेमध्ये तुमचा हा राडा झाला. इथे सगळे तुमचे एक क्लीन स्वीप जे आहे ते BJP आणि बाकीचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना मिळालं. मग EVMचा प्रॉब्लेम आला. मग मला म्हणायचं आहे काय की मी स्वतः विरोधक आहे भाजपचा, ठीक आहे. आम्हाला पण खूप त्रास होतो भाजपचा, आम्हाला विकास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्यात. मात्र आम्हाला EVMच्या बाबतीत तुमचा क्लिअर स्टँड पाहिजे. तुम्ही जनतेची फसवणूक करताय का, तर तुम्ही क्लिअर कट या बाबतीमध्ये स्पष्ट संदेश न देऊन, स्पष्ट भूमिका न देऊन तुम्ही जनतेची फसवणूकच करताय. मात्र जनता तुमची फसवणूक करते का, तर जनता तुमची फसवणूक करत नाही आहे. जनतेने 2024ला दाखवून दिलं, जनतेने तुमचं मान्य केलं की संविधान बदल करणार ते, आणि जनता रस्त्यावर उतरली आणि त्यांनी भाजपच्या विरोधामध्ये मतदान केलं. तर ह्याचा जो आहे या गोष्टीचा विचार भाजपवाल्यांनी काँग्रेसवाल्यांनी, इतर विरोधी पक्ष जे आहे त्यांनी केला पाहिजे आणि या सगळ्यांवर ग्राउंडवर काम केलं पाहिजे. आणि तुम्ही जोपर्यंत ग्राउंडवर काम करत नाही तोपर्यंत बदल होणार नाही. नुसतं वरवर जाऊन काहीतरी लोकांना मतदान मागायचं, मला काँग्रेसकडनं उमेदवारी दिली म्हणून मला मतदान मिळेल, या आविर्भावामध्ये राहू नका. वेगवेगळ्या सांस्कृतिक संघटनांमधून जे आहे यांनी प्रचंड वातावरण निर्मिती केलेली आहे. तुम्ही पाहाल, मी काही संघटनांची नावं स्पष्टपणे घेतो. बजरंग दलसारखे असतील, महाराष्ट्रामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसारखे असतील, इतर संघाच्या वेगवेगळ्या जे त्यांच्या 100पेक्षा जास्त संघटना आहेत, दुर्गा वाहिनी आहेत. आता संघाच्या काही महिला यावेळेस पथसंचलनामध्ये तुम्ही पाहताय की ते व्हाईट साडी वगैरे घालून निघाल्या. ह्या सगळ्या महिला हे सगळे जे लोक आहेत ते करतात काय, ह्यांची मतं कुठं जाणार आहेत सगळ्यांची. या सगळ्यांकडे फक्त पर्याय एकच आहे, तो म्हणजे भाजप. आणि हिंदुत्ववादी आयडिओलॉजीला पॅरलल आयडिओलॉजी तुम्ही अजून उभी करू शकलेलं नाहीत. मग हे वेगळे व्हेरियंटचं हिंदुत्व तुम्ही उभं करू शकता का, जे सर्वसमावेशक हिंदुत्व असेल. आणि याला आपण या जे रॅडिकल हिंदुत्वाला आहे या हिंदुत्वाला आपण टॅकल करू शकतो का, याच्याकडे नॅशनल लेवलवर खरं तर लक्ष दिलं पाहिजे. तर हे होते पैगंबर शेख. त्यांना तुम्ही TV डिबेट्समध्ये आपल्या चॅनलवर अनेक ठिकाणी मुस्लिम प्रश्नांवर बोलताना बघितलं असेल. पण आज हे सगळी मुलाखत बघून किंवा ते किती मोठे राजकीय विश्लेषक आहेत, म्हणजे मुस्लिम प्रश्नावर ते जेवढ्या सडेतोडपणे, आक्रमकपणे आणि मुस्लिम समाजाच्या डोळ्यातसुद्धा अंजन घालण्याचं काम करतात, तेवढ्याच परखडपणे आणि स्पष्टपणे ते राजकीय भूमिकासुद्धा मांडतात, हे तुमच्या लक्षात आलं असेल.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.